रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं चित्र आहे। कर्जत खोपोली खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवेंनी काल एका कार्यक्रमात चक्क राष्ट्रवादी पक्ष आणि सुनील तटकरेंवर जोरदार टीका केली। तटकरेंनी देखील थोरवेंवर बोचरी टीका केली आहे। मी थोरवेंना मोजत नाही, आमचे प्रवक्ते त्यांना उत्तर देतील असं तटकरे म्हणाले। राष्ट्रवादी तत्त्ववेला प्रसंगाला कल्पना आहे की विश्वासघात करणारी पार्टी हे जाहीरपणे या ठिकाणी सांगतो। प्रत्येक ठिकाणी विश्वासघात करणं हेच त्यांचं कारण कर्जतमध्ये आपण त्या ठिकाणी पाहत आहे। त्याचं नेतृत्व कसं आहे, जिल्ह्याचं जे नेतृत्व लाभलेलं आहे ते विश्वासघाती नेतृत्व आहे आणि म्हणजे अशी दमा आम्ही वाढवणार नाही। जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे व लढायचं असेल तर जाहीरपणे आमच्या विरोधात त्या ठिकाणी लढा, परंतु आमच्या महायुतीमध्ये गटबंध त्या ठिकाणी लढता आमच्या बरोबर आमच्या सगळे आमच्या महायुतीवर असणारी गद्दारी त्या ठिकाणी खपून घेतली जाणार नाही। लोकसभा मतदारसंघातील थोरवे नावाचे शिंदे गटाचे आमदार आहेत, त्यांचं असं कुठेतरी म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास नाही। सोडून द्यावं, कोण काय बोलतं त्याला काय फार विचार देण्याची आवश्यकता नाही। त्यांनी त्यांच्या पक्षाबद्दलचा विश्वास ठेवला की नाही तर त्यांनी सांगावं, मला त्या वतीमध्ये काय अधिक बोलायचं नाही। अनेक सहकारी सक्षम आहेत महेंद्र थोरवेला उत्तर द्यायला, त्यांना मी मोजत नाही। मदत केली का लोकसभेला महायुतीमध्ये? काय संबंध आलाय? माझ्या मतदारसंघात ते नाही आहे। महेंद्र थोरवेचा माझ्या मतदारसंघात काही संबंध नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।